रामकृष्ण हरी. आज इतकं ऊन होतं पूर्ण असं कागद गहू काढले ना आम्ही ते असे कागद तापेल निसते ला करायचे 2:30 वाजता फुल उन्हाचा तडाखा. इतकं म्हणजे डोळ्यातून आग पायाची खाली आग विचारूच नका इतकं ऊन लागलं. काही खरं नाही राहत हो शेतकऱ्याचं जीवनाचं. बघा ते आम्ही ना ते मशीनवाला आला तेवढं ते गहू काढले. हे बघा हे गहू काढून घेतले ते मशीनने स्वच्छ करून घेतले आणि हे बाई असाच पसारा सोडून दिला. अजून याच्यात खराब गहू काढायचे राहिले, हे टप उचलायचे राहिले, कागद गोळा करायचे राहिले. तुम्हाला सांगते असं ऊन लागलं ना आम्ही एवढे घरी पळून गेलो, शांत बसून घेतलं एका ठिकाणी. आता 5 वाजून गेले. आताशी जरासा जीव वाटला का आता यावा शेतामध्ये. 5 वाजून गेले तर आत्ताशी आलो आहे आम्ही. आणि आता म्हटलं हे कागदावरची घाण काढून घेऊ. गहू ते मशीनच्या पुढं थोडेसे उडाले ते गोळा करून घेऊ आणि थोडंसं काता उपणून बारीक निरीक गहू खाली सांडले. काही कागदावर उचलायचे कागदावर पण सांडेले काही. म्हणजे कशालाच हात लावूशी वाटत नव्हतं, इतकं तापलं होतं उन्हामध्ये आम्ही. हे बघा हे मशीनमधून आहे ना पुढं गहू गेले. असे गहू जाती नाही पण ते मशीन खराब होतं काय माहिती आहे ना. काहीतरी खराबच होतं ते मशीन वाटतं. नवीन होते तुम्हाला ते माणूस ड्रायव्हर नवीन होता वाटतं त्याच्यावरचा. असे गहू पुढं नाही ते आता आम्ही दरवेळेस करतो ना एवढे गहू पुढं येते नाही. यावेळेस लय गहू पुढं आले. एवढं किती गहू पुढे आले. जवळजवळ पाहिली एक गहू येते या कचऱ्यामध्ये. हा ना या कचऱ्यामध्ये पाहिली एक गहू आहे. अजून मी आणते चाळणी आणते मीच. आता हे नाही सगळे बारीक गहू निघाले बरं का. पण हे बघा एवढे गहू बारीक निघाले. म्हणजे एवढ्या 10 पोते गावामध्ये एवढे गहू बारीक निघाले. एवढे तरी 2-3 एक पायले भरतील सगळे मिळून. याच्यात पण बारीकच आहे. अजून हे कागदांवरचा राडा आवरायचा, कागद झटकायचे, कागदांच्या गड्या घालायच्या. आहे का शेतकऱ्याचं जीवन बघा. ऊन ताण काही पाहावं लागतं का शेतकऱ्याला. इतकं ऊन लागलं दुपारी आम्हाला काही माप नाही. बोलायला सुद्धा म्हणजे इतकी धावपळ आमची. ते गहू टाकायची मशीनमध्ये इतकी धावपळ तर विचारू नका. खूप धावपळ झाली आमची ते गहू टाकायची. ते इतक्यात वरून नुसते टाकायचे खाली नुसते उचलायचे टाकायचे उचलायचे. ते टाकणारे बी दमून गेले आणि वाहणारे दमून गेले. खूप दमलं आज आम्ही. पण वर्षभराची निचती झाली पोटाची. जरी दमलं बी तर टेन्शन नाही आता वर्षभराची. तर असं राहतं शेतकऱ्याचं जीवन हो. किती कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला. किती त्रास सहन करावा लागतो. इतक्या उन्हामध्ये आम्ही पूर्ण असं उन्हाने तळतळून गेलो होतो. काय करावं शेतकऱ्याने. ते माझं आहे बाबाचं आहे नाही तर मला बाबा मारतील ना. नको ना. तर बाबाचं एवढं मोठं घड्याळ घालतो खातात येडा. आमचा नातूला त्रास देतो आम्हाला. आता आम्ही बाहेर आहे ना तर तो आता घरात इतक्या उचापाती करील उस्तर पास्तर करून सगळं हे करतो. लय त्रास देतो नातू. बरं आता पहिले कसं दिवसभर शाळा राहायची, संध्याकाळी सुट्टी राहायची 5ला. आता काय झालं ते शाळेचा टायमिंग बदलला. आता शाळा आहे ना 2-3लाच बंद होऊन जाते. हे आपलं सकाळी 7ला भरती 7:30ला भरती आणि दुपारी 12ला सुट्टी. म्हणजे ते मुलांचं खूप टेन्शन आता घरात दिवसभर. बरं झोपती पण नाही उन्हात आणायचे. ते उन्हात आणायची गुपचित पण नाही बसती. लय त्रास देते आम्हाला असे पोरं ताण देते ना. हां 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 कशाला बघा आता इतकं पसारा पडला आहे वरती. ते हरभरे भरायला जायचे परत आवट निघतं घडोघडी. रात्रीचं आपण घरात झोपतो 4 थेंब आले तर लक्षात येणार नाही, आवाज येत नाही. म्हणजे सगळी जीवनाची धावपळ शेतकऱ्याच्या. बघा कसं वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून. बघा हे मी चाळणीले बारीक आणली ही बाय. काय ग आता मला चाळण्या दिसा ना तिथं. बरं आता घे तेवढं चाल चाळून गमिलात. याला गोणी आहे ना इडी एक भरायला. नाही कागदावरचं वेगळं घेऊन ते गमिल्यातलं बारीक निरीक गोणीत भरू. चला आता एक कागद कमी करून घेते. ते गहू झाकायचे
रात्रीच्या बाहेरच राहता ना, व्यवस्थित झाकावं लागतं. ते कुत्र्याला उड्या मारित्या. कुत्रे साऱ्या वावरात पांगून द्यायला बसले, जर व्यवस्थित झाकलं नाही तर ते व्यवस्थित झाकावं लागल. एक टेन्शन आहे का कामाचं. चला, रामकृष्ण हरी. कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच.